करू. Good morning, friends. I am Bhur Madam from MG Junior College, Pravaranagar. Today, we study applications of differential equations. There are so many applications of differential equation. Some we see population growth and growth of bacteria, radioactive decay, Newton's law of cooling, and surface area. First, we see the population growth and growth of bacteria. We know that time increases, population also increases. Growth of bacteria is also increases. Therefore, the rate of change of population with respect to time is directly proportional to population present at that time. This relation we use the solve the examples of applications of differential equation. First example, here we see the formula. Derivative of rate of change of population with respect to time is directly proportional to P. Therefore, dP upon dt, notation delay, P is the growth of bacteria असणार आहे. dP upon dt म्हणजे rate of change of population with respect to time is equal to K into P. K is greater than 0, directly proportional आहे. त्याच्यामुळे ते पॉझिटिव्ह साईन आहे. dP आपण फक्त आपण काय केलं आता इथं व्हेरिएबल सेपरेबल केलंय. dP upon P is equal to K into dt. दोन्ही साइड ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट इंटिग्रेशन घेतलंय. आपल्याला माहिती पीचं डेरिव्हेटिव्ह वरती म्हणजे काय ना लॉग पी इज इक्वल टू के कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर आला इंटिग्रेशन डी टी म्हणजे वनचं इंटिग्रेशन आलं टी प्लस C1. C1 इज अ कॉन्स्टंट आहे, आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. देअरफॉर आता एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू काही असेल तर त्याला इन द फॉर्म ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म कसं लिहितो, x is equal to e raised to something. log p is equal to k into t plus c1 आहे. आपण कसं लिहितो ते p is equal to e raised to kt plus c1 एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिलं. therefore p is equal to e raised to kt प्लस प्लस आहे ना म्हणजे काय होणार इंटू e raised to c1. मी ती टर्म लिहिली नाही, e raised to c1 म्हणजे ती स्टेप नाही लिहिली, डायरेक्ट मी e raised to c1 हा कुठलाही कॉन्स्टंट असेल तर त्याला c लिहिलेलं आहे, विच गिव्ह पॉप्युलेशन ऍट एनी टाइम t. आता आपण याच्यावरती एक एक्झाम्पल पाहूया. इन सर्टन कल्चर ऑफ बॅक्टेरिया द रेट ऑफ इनक्रीज इज proportional to the number present. If it is found that the number doubles in 4 hours, find the number of times the bacteria are increased in 12 hours. आता काय काय दिलेलं आहे ते पहा. आपण काय म्हटलं, लेट x be the number of bacteria in the culture at time t, then the rate of increase is dx upon dt, which is proportional to x. Therefore dx upon dt is directly proportional to x. Therefore dx upon dt is equal to k into x, where k is a constant. Variable separable केलं, इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन आलं आपलं log x is equal to kt plus c. नेक्स्ट स्टेप, इनिशियली आता आपल्याला काय दिलं तर वेन टी 0 असताना, टी 0 असेल, लेट x इज इक्वल टू x0, log x0 is equal to k into 0 plus c. Therefore c is equal to log of x0. x0 म्हणजे इनिशियल व्हॅल्यू x ची, म्हणजे log x is equal to kt plus log of x0 हा स्टँडर्ड फॉर्म्युला आला. log x आता आला प्लस log x0, इकडे काय आपला प्लस आहे तिकडे गेलं तर मायनस होईल, log x मायनस log of x0 is equal to kt. आता आपल्याला रूल माहिती लॉगचा काय, log a मायनस log b असेल तर काय होतं log of a अपॉन b. मग इथं काय झालं log of x अपॉन x0 इज इक्वल टू kt. याला इक्वेशन 1 म्हणूया. नेक्स्ट, सिन्स द नंबर डबल्स इन 4 hours. कधी होतंय ते, टाइम जर 4 hour असेल तर नंबर डबल होते, म्हणजे
आपला ओरिजिनल काय होता x0 होता, मग x काय होतं डबल होते, x इज इक्वल टू 2 टाइम्स x0. मग तोच फक्त रिलेशन इथे यूज केलं, log ऑफ 2x0 अपॉन x0 इज इक्वल टू 4k. k ची व्हॅल्यू फाइंड केली, x0 गेट कॅन्सल झाला, फक्त log 2 राहिलं, म्हणजे k इज इक्वल टू 1 अपॉन 4 इंटू log 2. इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 ची व्हॅल्यू फक्त k ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली. आता t इज इक्वल टू 12 हवर्स असताना आपल्याला फक्त काय काढायचं, आपल्याला नंबर ऑफ बॅक्टेरिया काढायचे. मग t ची व्हॅल्यू 12 घेतली आणि k ची व्हॅल्यू तिथं पुट केली इक्वेशन 1 मध्ये, 1/4 t ची व्हॅल्यू 12 log 2 आणि सॉल्व केलं तर x इज इक्वल टू 8 इंटू x0 आलंय. म्हणजे काय, नंबर ऑफ बॅक्टेरिया विल बी 8 टाइम्स दी ओरिजिनल नंबर्स इन 12 हवर्स. 8 पटीने वाढलं ते नंबर ऑफ बॅक्टेरिया, 12 तासामध्ये 8 पटीने वाढलं ओरिजिनल बॅक्टेरियलच्या. म्हणजे जर तुम्हाला कुठल्याही 2-3 गोष्टी दिल्या असतील तर एक गोष्ट काढता येईल हा इक्वेशन यूज करून. दिसताना खूप मोठं वाटतं, पण स्टेप बाय स्टेप गेलं तर सोपं आहे. आधी काय करायचं तुम्हाला, t इज इक्वल टू 0 असताना मग कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढा, इक्वेशन 1 क्रिएट करा, इक्वेशन 1 मधून परत पुढच्या स्टेपला k ची व्हॅल्यू काढा, इक्वेशन 1 मध्ये पुट करा आणि आन्सर काढा. हे झालं ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. इथं आपण निगेटिव्ह साईन नाही घेतलेलं, dp अपॉन dt डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x म्हटले, सॉरी p म्हटले, म्हणजे dp अपॉन किंवा x घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, dx अपॉन dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x म्हटलं, मग dx अपॉन dt इज इक्वल टू k इंटू x. इथं आपण निगेटिव्ह साईन दिलेलं नाहीये, पॉझिटिव्ह दिलेलं आहे. म्हणजे काय होतं, इथं जसं जसं तुमचं टाइम वाढत जाईल तसं तसं तुमचं पॉप्युलेशन पण वाढणार आहे, बॅक्टेरिया पण वाढणार आहे, ग्रोथ ऑफ इन्क्रीज ऑफ बॅक्टेरिया होणार आहे, पॉप्युलेशनची पण ग्रोथ होणार आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे आपण तिथे निगेटिव्ह साईन घेतलेलं नाहीये, हे फक्त लक्षात ठेवायचं. आता पुढचं काय आपलं, रेडिओ ऍक्टिव्ह डिके. रेडिओ ऍक्टिव्ह डिके म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठले येतील त्याच्यामध्ये एक्झाम्पल, रेट ऑफ डिसइंटिग्रेशन इज ऑलवेज प्रोपोर्शनल टू द अमाउंट प्रेझेंट ॲट दॅट टाइम. फॉर एक्झाम्पल पहा, आपण एखादं मिसाईल असेल, मिसाईल जे तयार करतात ना कुठलंही, सुरुवातीला ते फुल भरलेलं असतं, किंवा एखादं बाण असेल, अग्निबाण, हे ते जे आपण तयार करतो क्षेपणास्त्र सोडताना, ते पहिल्यांदा त्यांच्यामध्ये सगळी एनर्जी फुल भरलेली असते. जसं जसं टाइम वाढत जाईल तसं तसं ते काय होणार आहे, मास त्याच्यातलं कमी होतं, वजन कमी होतं. त्यालाच म्हणायचं रेडिओ ऍक्टिव्ह डिके. टाइम इन्क्रीजेस, मास डिक्रीजेस. म्हणून आपण इथे घेताना प्रोपोर्शनल जरी म्हणत असलं तरी निगेटिव्ह साईन घेणार आहे. The rate of change of mass with respect to time decreases. The equation पहा कसं आहे इक्वेशन. आता आपण एक्झाम्पल पाहूया. The rate of decay of certain substance is directly proportional to the amount present at that instant. Initially, there are 27 grams of certain substance, and 3 hours later, it is found that 8 grams are left. Find the amount after 1 more hour. तर काय दिले पहा, इनिशियली सबस्टन्सचं आपल्याला मासचं वजन दिलेलं आहे, किती, इथे 27 ग्रॅम आहे, म्हणजे T0 असताना गिवन काय काय ते पहा. आता आपल्याला माहिती, आपण काय म्हटले, लेट x ग्राम amount of the substance left at time t, then the rate of decay is dx upon dt which is proportional to x. x म्हणजे तुमचं मास ऑफ द सबस्टन्स असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल घेतले. dx upon dt is equal to minus times k into x where k is greater than 0. मायनस काय घेतलंय तर मास डिक्रीजेस विथ टाइम आहे, इथं जसं तुमचं टाइम वाढणार आहे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सचं मास कमी कमी होत जाणार आहे, त्याच्यामुळे ते आपण निगेटिव्ह घेतलंय, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये केलंय आणि इंटिग्रेशन घेतलंय. आता आपल्याला सुरुवातीला काय काय दिलेलं आहे आपल्याला पहा. इनिशियली म्हणजे टाइम तुमचा 0 असणार आहे, इनिशियल म्हटलंय,
आणि मासचं सबस्टन्सचं ग्राम किती मध्ये दिले, मासचं वजन तुमचं वेट 27 ग्रॅम म्हणजे x इज इक्वल टू 27, t इज इक्वल टू 0. मग आपलं जे इक्वेशन आलं होतं लॉग x इज इक्वल टू -k इंटू टी प्लस सी, त्याच्यामध्ये तुम्ही t ची व्हॅल्यू 0 पुट करा, x ची व्हॅल्यू 27 पुट करा, म्हणजे काय आलं c इज इक्वल टू लॉग ऑफ 27, एक टर्म k इंटू 0 0 झालं ते. मग लॉग आता पुढचं इक्वेशन झालं log x इज इक्वल टू -kt प्लस लॉग ऑफ 27, c ची व्हॅल्यू कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण log 27 तिथं पुट केली. मग इक्वेशन 1 काय आलं तुमचं प्लस log 27 तिकडे गेल्यावर तो मायनस होईल. log x minus log of 27 is equal to -kt. -kt is equal to log of, परत आपण रूल वापरला log a minus log b is equal to log a upon b. सबट्रॅक्शन असेल तर डिव्हिजन होईल लॉगची, म्हणजे -kt is equal to log of x upon 27. त्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. नेक्स्ट नाउ व्हेन t is equal to, तर आपल्याला काय म्हटलंय आफ्टर 3 hours ना 3 hours किती राहिले आपलं तिथं वेट 8 ग्रॅम राहिले. मग ते आपल्याला कंडिशन दिली. मग आता इथं ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आहे आपल्याला. त्याच्या आधी आपण काय केलंय पहा, log ऑफ 8/27 इज इक्वल टू -3k. -3k इज इक्वल टू 3 इंटू लॉग ऑफ 2/3. आता आपल्याला माहिती 8 कशाचा क्यूब आहे 2 चा, म्हणून 2/3 ब्रॅकेट क्यूब. इंडेक्स रूल नुसार ते काय होणार 3 टाइम्स लॉग ऑफ 2/3. लॉगचे सगळे नियम इथं यूज केलेले आहेत. therefore k is equal to मायनस साइन फक्त आपण इकडे घेतली, -log 2/3, 3 गेट कॅन्सल झालेलं आहे. इक्वेशन 1 बिकम्स, k ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली आणि आपल्याला काय विचारलं होतं, फाइंड द वेट ऑफ द सबस्टन्स आफ्टर 1 more hour. 3 hourला तर काढलाच होता, आणखी एक सांगितला म्हणून t इज इक्वल टू 4 घेतलेलं आहे तिथं आणि इक्वेशन 1 मध्ये ते सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या आणि आन्सर काढलेले. परत इंडेक्स रूल वापरलाय तिथं 4 इंटू लॉग 2/3, म्हणजे काय झालं तो इंडेक्स रूल नुसार लॉग ऑफ 2/3 रेस टू 4. लॉग बोथ साइड्स गेट कॅन्सल, फक्त व्हॅल्यू राहिले x अपॉन 27 इज इक्वल टू 16 अपॉन 81. x इज इक्वल टू 27 इथं डिवाइड आहे तिकडे गेले ते मल्टिप्लाय होईल, 27 3 81 ते मल्टिप्लाय झाल्यानंतर खाली 16/3. The amount left after 4 hours is equal to 16/3 grams. सोपं प्रॅक्टिस महत्वाची. आता थर्ड, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग तुम्हाला प्रॅक्टिकलला पण आहे फिजिक्स मध्ये, खूप सिंपल आहे. न्यूटन्स लॉ स्टेट दॅट टेम्परेचर ऑफ द बॉडी इज directly proportional, says that rate of change of temperature of a body at any time is directly is proportional to the difference between the temperature of the body and temperature of the body and the temperature of the surrounding medium. त्याच्यावरून इक्वेशन काय आलं पाहते, काय सांगते, डी थीटा अपॉन डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हटलेले त्यांनी, टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर ऑफ द बॉडी अँड सराउंडिंग. टेम्परेचर ऑफ द बॉडी आपण थीटा घेतलंय, सराउंडिंग टेम्परेचर थीटा 0 घेतलंय, थीटा नॉट म्हणा किंवा थीटा 0 म्हणा. डी थीटा अपॉन डी टी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल थीटा मायनस थीटा 0. The example given, if a body cools from 80 Celsius to 50 Celsius at room temperature of 25 Celsius in 30 minutes, find the temperature of the body after 1 hour. Let theta be the temperature of the body at time t minutes. Room temperature is given to be 25 Celsius. Then by Newton's law of cooling, d theta upon dt, the rate of change of temperature is proportional to theta minus theta 0, which is 25. That is d theta upon dt is directly to theta minus 25. d theta upon dt is equal to minus k into theta minus 25, where k greater than 0. आता इथं पण तसंच आहे, मायनस साइन घेतले, म्हणजे काय होणार आहे, टाइम
increases, temperature decreases, म्हणून मायनस साइन घेतलेले इथे. Therefore d theta upon variable separable केले, d theta upon theta minus 25 is equal to minus k into dt. Integrating on both sides we get 1 upon theta minus 25 d theta minus k into integration dt plus c. आता theta minus 25 चे डेरिव्हेटिव्ह वरती म्हणून log of घेतले, log of theta minus 25 is equal to minus kt plus c. Initially when t is equal to 0, theta किती होता आपला 80 डिग्री. टाइम 0 असताना ती व्हॅल्यू पुट केली, c ची व्हॅल्यू फाइंड केली. c ची व्हॅल्यू किती आली? log of 55. Therefore log of theta minus 25 is equal to minus kt plus log of 55. तुम्हाला इक्वेशन 1 मिळालं त्याच्यावरनं. काय आलं इक्वेशन 1? log of theta minus 25 upon 55. तेच वापरलं परत रूल लॉगचा, इज इक्वल टू मायनस k into t. याला इक्वेशन 1 म्हणूया. तर t इज इक्वल टू 30 असताना तुमचा थीटा किती होता? 50. व्हॅल्यू पुट केल्या, k ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला minus 1 upon 30 log of 5 upon 11. इक्वेशन 1 becomes, आता ही व्हॅल्यू k ची आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली, मग काय आली? log of theta minus 25 upon 55 is equal to t into k होता, बरोबर आहे ना? मग k ची व्हॅल्यू पुट केली, तिकडे पण मायनस k मायनस मायनस दोन्ही प्लस झालं, म्हणून t upon 30 log of 5 upon 11. when t is equal to 1 hour, म्हणजे किती होतात मिनिटं? 60 मिनिट्स. आता हे मिनिटामध्ये दिले होतं म्हणा, आपण ते मिनिट मध्ये कन्वर्ट केलं. देन log of theta minus 25 upon t ची व्हॅल्यू फक्त तिथे 60 पुट केली. 55 is equal to 60 upon 30 log of 5 upon 11 is equal to 60 upon 30 म्हणजे 2 आलं. मग आता इंडेक्स रूल नुसार 2 into log of 5 upon 11, 2 इंडेक्स रूल नुसार कुठे गेला? log of 5 by 11 raised to 2. इकडे काय राहिलं तर हा theta minus 25 is upon 55 is equal to 5 upon 11 bracket square. log log दोन्ही साइडचा गेट कॅन्सल झाला. मग थीटा मायनस 25 55 इथे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर ते मल्टिप्लाय होतील. 11 चा स्क्वेअर घेतला 121, 5 चा स्क्वेअर घेतला 25 आणि सॉल्व केलं. किती आलं ते? थीटा इज इक्वल टू 25 प्लस, आता 25 पण तिकडे मायनस होतं, थीटा मायनस 25 तिकडे गेलं ते प्लस झालं. 125 भागिले 11 सॉल्व केलं आणि ते आलं 36.36. theta is the temperature of the body will be 36.36 degrees Celsius after 1 hour. सुरुवातीला टेम्परेचर किती होतं? 80. नंतर ते कमी कमी होतं. टाइम इनक्रीजेस, टेम्परेचर डिक्रीजेस, म्हणून निगेटिव्ह साइन घेतली होती तिथं आपण. आणि पुढचं सरफेस एरियाचं पण आहे त्याच्यामध्ये यूज. वेटेज खूप कमी, पण एक एक्झाम्पल 4 मार्काला याच्यामधलं असतंच. त्याच्यामुळे चालेल ना. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 3 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे, व्यवस्थित सॉल्व करायचं. याच्यावरती तुम्हाला आपण खाली हे पण देणार आहे, टेस्ट पण देणार आहे मी, MCQ ची 10 मार्कांचं, जे 10 क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये ते सोडवायचे आणि टेस्ट कंप्लीट करायची. थँक्यू.